नुकत्याच झालेल्या घाणवळच्या मैदानावरती नक्कीच घाणवळ या संघाने काय आयोजन केले होते, नक्कीच त्या ठिकाणी देखील त्यांची स्पर्धा पार पडली होती. पार पडत असताना आपण पाहतो की मोखाडे तालुक्यातील हा एक संघ इतक्या लांबून आल्यानंतर आपण पाहतो की नक्कीच दिंडोरी तालुक्यात त्यांच्या नक्कीच या आमच्या फॅमिली बॉईज रवळगाव गौर कमेंटच्या माध्यमातून परत एकदा त्यांचे देखील सरस स्वागत करतो आणि स्वागत करत असताना आपण पाहतो की जाऊया मॅचकडे हॉकी या सामन्याला सुरुवात होते आणि सुरुवात होत असताना राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी परत एकदा तयार आहेत भालचंद्र. रमेश आणि पंकज भाऊंची जोडी मैदानाच्या आत ऑन साईडला मोडला या ठिकाणी पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकाल की नक्कीच एक धाव तर खाली जे गेली. आता मात्र स्ट्राईक मिळते ती मात्र पंकज भाऊ यांना. रमेश भाऊने मात्र नक्कीच चांगली फलंदाजी केली होती आणि करत असताना इन्फॉर्म मध्ये आणि इन्फॉर्म मध्ये होत असल्याकारणाने थोडासा बॅट चेंज केली जाते. बल्ला चेंज करत असताना एक कुठेतरी 1 किलोची असेल किंवा 2 किलोची असेल परंतु मात्र चेंज केल्यानंतर परत एकदा सामना चालू होते. सामना चालू होत असताना पंकज भाऊ यांना स्ट्राईक मिळते. विकेट टेकर गोलंदाज समोर आहे. बॅटच्या किनारा लागल्यानंतर आवाज येतो याने आवाज आल्यानंतर अंपायरची अंगठी वरती उठते म्हणजेच OUT फलंदाज बाद होतोय. पहिला झटका लागतोय कुळवंडी या संघाला पंकज यांच्या स्वरूपात. परत एकदा रमेश नेक्स्ट बॅटर जाते पंकज हा मात्र लगेच डकवर बाद होतोय. शून्यवर बाद झाल्यानंतर मात्र आपल्या संघासाठी कुठल्याही प्रकारची मात्र वैयक्तिक धावसंख्या तर जमवून दिली नाही. एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात कुठे ना कुठे ग्रिपरचा आवाज आला असेल किंवा बॅटच्या किनारा लागल्यानंतर अपील केली गेली होती. विकेटच्या पाठीमागे शानदार कॅच केला होता आणि कॅच करत असताना माघारी परतावं लागते. प्रत्येकदा ज्या मॅचकडे मात्र भालचंद्र यांच्या पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार. यावेळेला देखील संधी निर्माण झाली. परत एकदा आपण पाहतोय की ऑफ हो ललचावलं होतं नाचवलं होतं चेंडूला परंतु अंतिम क्षणी मात्र नक्कीच चेंडू नजर ठेवली होती. विकेट नंबर 2 बॅक टू बॅक 2 विकेट. आता मात्र लगेच हॅट्रिक ऑन असेल भालचंद्र यासाठी. बघायला गेलं तर आपण पाहतो या ठिकाणी हॅट्रिक घेतली गेली तर लगेच 500 रुपयांचे कॅश प्राईज लावले गेले. त्यानंतर लगातार 3 षटकार लगातार 3 चौकार जर मारले गेले तर प्रत्येक आणि कार्तिक किराणा स्टॉलचे मालिक सन्मानी लाखनभाऊ बोंबले यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राईज लावले गेले. मग असे जर बघायला गेले तर वैष्णव नगरच्या फलंदाजाने मात्र ते बक्षीस नक्कीच प्राप्त केले गेलं होतं आणि देत असताना आपण पाहतोय की नक्कीच बॅक टू बॅक फुटवर ढकललं गेले ते मात्र कुळवंडी या संघाला. रोशन संध्याकाळच्या सत्रातील आपण हा सामना पाहतोय नक्कीच मजबूत पकड बनवले दिसते. एक बाजूने 3 वाजून 30 मिनिट झाल्यानंतर आपण पुढे पाहतोय की रमेश आणि रोशन यांची जोडी मैदानाच्या आत पाहायला मिळते. कारण पंकज भाऊ आणि रमेश बाद झाल्यानंतर यांच्यावर कुठेतरी आपल्याला आपल्या संघाचा डाव सावरावा लागेल आणि सावरत असताना स्ट्राईकला जातोय रोशन. मिस्टर रोशन स्ट्राईकला जातोय. पार्टनरशिप जमत असताना हा देखील एक चांगला फलंदाज मारला जातोय. मागच्या मॅचमध्ये देखील चांगली फलंदाजी केली होती. परत एकदा खूपसारा फटका त्या ठिकाणी हो स्ट्राईक येतोय परंतु मात्र नक्कीच आपल्या सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलाय फलंदाज रमेश. एक धाव तर चांगली काढली आणि एक धाव चांगली काढत असताना आपण पाहतोय धाव संख्या पाहायला मिळते ती 2 बाद 2 ही मात्र कुळवंडी या संघाची धाव संख्या. त्यानंतर नक्कीच आमच्या रवळगाव गौर कमिटीचे जे आजी माजी नक्कीच वरिष्ठ नागरिक सन्माननीय रामदास माळेकर निवृत्ती भाऊ बोंबले सन्माननीय तानाजी पारधी सन्माननीय सोमनाथ बोंबले सन्माननीय धर्मा बोंबले हे देखील उपस्थित आहेत. त्यांचे देखील प्रत्येकदा सरस स्वागत आहे. कारण मॅचकडे प्रत्येकदा जाऊया 2 विकेट गमावून 2 धावसंख्या जमवली गेली ती मात्र कुळवंडी या संघाने. एक दयनीय अवस्था परंतु मात्र नक्कीच ही पतझड रोखावी लागेल मिस्टर रमेश आणि रोशन यांना. तत्पूर्वी बघायला गेलं तर गोलंदाजाच्या माध्यमातून एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हॅट्रिक चान्स होता हॅट्रिक मात्र नक्कीच गमावली दिसते या ठिकाणी. सन्मान दिलाय. प्रत्येकदा आपण पाहतोय की थर्डमॅनच्या गलीमध्ये काढण्याचा प्रयत्न होता त्यात मात्र सफल तर होत असताना आपण पाहू शकाल की एक सिंगल धाव देत असताना धावसंख्या पुढे सरसावताना पाहायला मिळते ती 2 बाद 3 कुळवंडी या संघाची. त्यानंतर सन्माननीय सीताराम भाऊ पारधी सोमनाथ भोये बाळू सीतान हे देखील मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या देखील प्रत्येकदा सरस स्वागत आहे. स्वागत होत असताना आपण पाहतोय ह्याच षटकातील मात्र शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू असल्याकारणे मात्र एक किफायती महत्त्वपूर्ण षटक.
शॉर्ट बाउन्सर टाकला होता आणि बाउन्सर येत असताना आपण पाहतोय की वाईटचा कॉल, वाईटचा इशारा येतोय आणि वाईटचा इशारा आल्यानंतर मात्र अवांतर धावेमध्ये भर पडते आणि अवांतर धावेमध्ये भर पडत असताना धावसंख्या पाहायला मिळते ती 4. 2 बाद 4. सुरुवात तर चांगली आहे, 4 षटकांचा सामना असल्याने मात्र विस्फोटक फलंदाजी करावी लागते. हो, यावेळेला देखील डेकेची साठी यारकट टाकला होता ब्लॉक हॉलमध्ये, परंतु आपण पाहतोय की त्या ठिकाणी आपण पाहतोय कुठल्याही प्रकारचे नुकसान तर नसेल. षटक संपते, पहिल्या षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती 2 बाद 4. ही धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र कुळवंडी या संघाची. अब मात्र गेंदबाजी का सिलसिला पेश करने के लिए तैयार है नेक्स्ट गेंदबाज देवा. ये देखते हैं कि पहला ओवर भालचंद्र ने किया था तो उन्होंने 4 रन खर्च किए, महत्वपूर्ण 2 विकेट चटकाए थे. ये गेंद ऑफ स्टंप के बाहर डाली थी, थर्ड मैन की ओर निकालने का प्रयास किया था, सफल डफल होता हुआ गेंद सीमा पार चली जाती हुई 4 रन. इस 4 रन के बदौलत जाके रन स्कोर होता पहुंचता हुआ 2 विकेट के नुकसान पर 8 रन कुलवंडी का स्कोर. किसी ने कहा नहीं कि अगर तुम उड़ नहीं सकते तो दौड़ो, अगर तुम दौड़ नहीं सकते तो चलो, अगर तुम चल नहीं सकते तो रेंगों पर आगे बढ़ते रहो, अपनी सोच और दिशा बदलो, सफलता आपकी देखिए कदम चुमेगी. ये देखते हुए कि पहली गेंद पर स्वागत किया था राउंड विकेट का मारा करते हुए ये गेंदबाज लेग स्टंप के बाहर की ओर गेंद डाली थी. वाइट का इशारा जरूर आएगा, वाइट के साथ अतिरिक्त रनों में इजाफा होता हुआ इस 1 रन के साथ जाके रन स्कोर पहुंचा, इससे भी 2 विकेट के नुकसान पर 9 रन. यहाँ पे कहीं ना कहीं मिडल स्टंप ऑफ स्टंप के बाहर अगर गेंदे करेंगे तो अच्छा रहेगा घनवड़ के लिए, लेकिन लगातार थोड़ा सा नियंत्रण चुकता हुआ और चुकने के बाद फिर से एक बार वाइट का इशारा आता हुआ अतिरिक्त रनों में इजाफा होता हुआ फिर से एक बार इस 1 रन के साथ जाके रन स्कोर पहुंचा 10 रन. इस बार भी कट किया है, गेंद को निकालने का प्रयास जरूर किया था, जमीन जमीन से चला जाता हुआ ये गेंद, लेकिन वहां से फील्डर ने फील्ड किया. तब तक वह थ्रो करेंगे विकेट कीपर के पास, तब तक 2 रनों का जो 2 रन निकाले और 2 रन के साथ जाकर रन कर पहुंचा हो 12 रन 2 विकेट के नुकसान पर. अगर रमेश ने अगर 6 मारा तो सम्मानीय लखन भाऊ बॉम्बले की ओर से फिर से 100 रुपए का इनाम आया है, सिंगल 6. इस बार भी कट किया है, खूबसूरत फटका देखने को मिल रहा था, लेकिन वहीं थोड़ी सी मिसफील्ड हुई और मिसफील्ड होने के कारण अभी भी फिर से जो मौका था 2 रन लेने का वो पूरा प्राप्त करते हुए दोनों बल्लेबाज 2 रन के साथ 21 विकेट के साथ अपना रन स्कोर इस समय हल्का रखते हुए ये अच्छी बल्लेबाजी. लेकिन जिस तरह से पहला ओवर किया था भालचंद्र ने 4 रन खर्च किए थे, महत्वपूर्ण 2 विकेट तो चटकाए थे, लेकिन उसके बावजूद एक अच्छी पार्टनरशिप पनपती हुई इन दोनों के बीच. बार जाके पैड से टकराई थी, थर्ड मैन की ओर चली जाती हुई गेंद, लेकिन लेग बाज के रूप से ये रन मिलेगी जरूर, लेकिन एक विकेट विकेट के साथ भले ही क्यों ना हो, लेकिन बड़े हिट्स शॉट्स तो देखने मारने को तो नहीं दे रहे हैं बल्लेबाज को. ये देखते हुए कि कहीं ना कहीं जिस तरह से मजबूत पकड़ बना ली है इस घानवल टीम ने, उसी तरह से बरकरार रखने के बावजूद भी अच्छी गेंदबाजी अच्छी लाइनअप के साथ गेंदबाजी देखने को मिल रही है. जिस तरह से देवा गेंद कर रहे हैं, राइट आर्म और द विकेट के साथ गेंदबाजी कर रहे हैं, और इसी वजह से कि ये देखते हुए कि जो राइट हैंड बल्लेबाज आपके सामने तो कहीं ना कहीं ऑफ स्टंप ब्लॉक हॉल में गेंदे कर रहे हैं और उसका फायदा मिलता हुआ. इस बार हल्की सी मूवमेंट देखकर चली गई थी विकेट के पास, कोई रन नहीं. इस गेंद पे एक डॉट डिलीवरी देखने को मिली. अभी भी ये देखते हुए तो रन स्कोर रुका हुआ सा, देखते हुए कि 15 रन दो विकेट के नुकसान पर दूसरा ओवर प्रगति पर चल रहा है ये. इस बार ऑन द स्पॉट हवाई फायर 1 बाउंस 4 रन. इस चौके के साथ ओवर की समाप्ति 2 ओवर समाप्ति के बाद जाके रन स्कोर पहुंचा है कुलवंडी का 2 विकेट के नुकसान पर 19 रन.
2 षटकांचा खेळ समाप्त होतोय मित्रांनो। या ठिकाणी आपण पाहू शकाल की 19 या आकड्यावरती 2 बाद ही धावसंख्या बनवलेली दिसते कुळवंडी या संघाने। स्ट्रॅटेजिक टाइम आउट घेतला जातोय डिरेक्शनली मैदानाच्या आत पाहायला मिळते अजूनही 2 षटकांचे खेळ बाकी शिल्लक म्हणजे 19 दोन्ही 38 40च्या आसपास धावसंख्या एक अनुमानित अंदाजित स्कोर आम्ही सांगितोय, परंतु अजूनही बघायला गेलं तर 4 गोलंदाजांचा वापर केला जातोय कारण 4 षटकांचा सामना असल्या कारण आपण पाहतोय की 2 षटकांचा खेळ समाप्त झाला होता। कारण पहिल्या षटकात जर बघायला गेलं तर भालचंद्र यांनी एक सुरेख गोलंदाजी केली होती। सुरेख गोलंदाजी करत असताना महत्त्वपूर्ण 4 धावा तर दिल्या होत्या, परंतु 2 महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा काढले गेले होते, परंतु थोडंसं महागडं षटक पाहायला मिळालं ते मात्र देवा यांच्याकडनं। नेक्स्ट गोलंदाज येतोय आपलं पारीचं तिसरं षटक टाकण्यासाठी आणि आपलं वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी संदेश बघायचं आहे की नक्कीच घाणवळ या संघाकडनं पाहायला की कोणता संदेश घेऊन येतोय, विकेटचा संदेश घेऊन येतील की काय, परंतु जोडी जमते। पंकज भाऊ आणि नक्कीच रमेश भाऊ बाद झाल्यानंतर ही जोडी जमते। यावेळेस आपण पाहतोय की हो नक्कीच टच तर झालाय बॉल्ड। नक्कीच विकेट किपर यांच्या पाठीमागे जेव्हा सेकंड विकेट किपर यांनी मात्र थ्रो केला होता तेव्हा मात्र नक्कीच पार्टनरशिप तोडली जाते। रनआउटच्या स्वरूपात आपण पाहू शकाल की हा तिसरा झटका लागतोय आणि तिसरा झटका लागत असताना स्वप्नील फलंदाज जातोय नेक्स्ट बॅटर। मागच्या मॅचमध्ये देखील स्वप्नील यांनी मात्र काय फलंदाजी केली होती, चांगली फलंदाजी केली होती, आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलं होतं आणि नेऊन ठेवत असताना आपण पाहतोय की नक्कीच या टेनिक्स चेंडूचा जेव्हा मात्र सामना करण्यासाठी येते तेव्हा मात्र हा 130 ग्रॅमचा चेंडू मात्र त्यांना तर काही प्रॅक्टिसची मात्र नक्कीच प्रॅक्टिस असेल, परंतु सीजन चेंडूवरती जेव्हा प्रॅक्टिस करते तेव्हा मात्र नक्कीच तो चेंडू चांगला प्रकला जातोय आणि प्रकट असताना आपण पाहतोय की या टेनिक्स चेंडूचा सामना करण्यासाठी येते स्वप्नील। बघायला गेलं तर धावसंख्या पाहायला मिळते तिथे 3 बाद 20 धावसंख्या। एकोणावीसच मित्रा, कारण एक धाव काढण्याच्या प्रयत्नात मात्र नक्कीच रनआउट झाला होता त्या ठिकाणी आणि रनआउट होत असताना आपण पाहतोय की नक्कीच संदेश येतोय। संदेशने चांगली एक गुड न्यूज दिली कारण एक महत्त्वपूर्ण रनआउटच्या स्वरूपात पार्टनरशिप तोडली गेली, परंतु स्वप्नील यांची देखील मोठी विकेट असेल ती मात्र घाणवळी या संघासाठी कारण एक त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची। फील्डमध्ये परिवर्तन केले जाते ऑन साईडला त्यांच्यासाठी मात्र आपण पाहतोय की थोडासा तीव्र उतार तर आहेत। या ठिकाणी जर फटका खेळला तर नक्कीच हवाई यात्रेमध्ये चेंडू सीमापार जाते आणि जात असताना संदेश एकदा परत दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार। लॉपुल टॉट डाऊन द ग्राउंड खेळाय फटका। या ठिकाणी आपण पाहतोय भालचंद्र येतोय आणि भालचंद्र येत असताना आपण पाहू शकाल त्या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण एक केवळ सिंगल धाव आणि सिंगल धाव देत असताना धावसंख्या पाहायला मिळते ती कुल्लबिलाकर कुळवंडी या संघाची 3 बाद 20 धावसंख्या। फॅमिली बॉयज रवळगाव चषक 2024 स्पर्धा पाहतोय, या ठिकाणी आम्हाला मोलाचे सहकार्य लागलंय टायगर 11 रवळगाव, न्यू स्टार रवळगाव, दह्याचीवाडी आणि ओम साई आळंदी डॅम यांच्या देखील परत एकदा सरस स्वागत आहे। पुढचा चेंडू पुढे येऊन सरसावत करण्याचा प्रयत्न हवाई यात्रेमध्ये शॉट लॉंग ऑफच्या एक क्षेत्रामध्ये खेळला होता। एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव काढण्याची मनस्थिती चपळाई तर दाखवली होती, परंतु सट्टिक थ्रो विकेट किपर यांच्याकडे केला होता। एक धाववरतीच संतुष्ट राहावं लागते दोन्ही फलंदाजांना। एक धाव आल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते 21 21 धावसंख्या 3 बाद कुळवंडी या संघाची धावसंख्या। त्यानंतर आमचे आयोजक असतील सन्माननीय लालू बोंबले, सज्जन भाऊ बोंबले, लखन बोंबले, रवी बोंबले, पिंटू भाऊ पारधी, अभिभाऊ बोंबले, योगेश बोंबले यांचे देखील मी सरसे स्वागत करतोय। परत एकदा जाऊया मॅचकडे कारण लेफ्ट हँड फलंदाज स्वप्नील अजूनही मात्र एक पावनखिंड लढवत असताना पाहायला मिळतोय। यावेळेला देखील चांगला फटका खूबसूरत फटका पाहायला मिळतोय, परंतु चकमा देऊन चेंडू सीमा पार निघून जातोय 4 रन। नक्कीच हातात चेंडू आला होता, परंतु येत असताना मात्र कुठेतरी त्यांचं पाऊल मात्र चुकलं होतं, फेसललं होतं आणि फेसलत असताना मात्र चकमा देऊन गेला होता सीमापार जात असताना मात्र उपयोगी फटका। कॉलमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी आपण पाहतोय की नक्कीच वाईटचा कॉल येतोय। वाईटचा इशारा आल्यानंतर अवांतर धावमध्ये भर पडते, धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 26 26 या आकड्यावरती। ठीक आहे, चेक केला जाते मित्रांनो, वाईटचा इशारा आला होता, ब्लॉकच्या बिलकुल बाहेर चेंडू पडला होता, परंतु आपण पाहतोय की डिसिजन चेक केले जाते। खेळ थांबतोय आणि खेळ थांबत असताना आपण पाहू शकाल की धावसंख्या 25 या आकड्यावरती तर आहेच।
वाईटचा कॉल, वाईटचा इशारा आणि वाईटचा इशारा आला करणे मात्र धावसंख्या 26 या आकड्यावरती धावसंख्या. बेलगाव ढगा या संघाला मात्र देखील 38 धावावरती रोखलं होतं. जेव्हा सामना घाणवळ यांचा झाला होता तेव्हा मात्र देखील 36 धावांचा टार्गेट दिलं होतं. ते मात्र नक्कीच सहज पार केलं होतं आणि सहज पार करत असताना ह्याच सामन्यामध्ये अग्निपरीक्षा लागू शकते घाणवळ या संघाची. चांगला फटका या ठिकाणी आपण पाहतोय, कव्हर ऑफ साईडला मारलाय त्या ठिकाणी मात्र लगेच भालचंद्र आहे चपळाईने मात्र फील्ड केले आणि फील्ड करत असताना आपल्या संघासाठी मेहनत घेत असताना आपण पाहतोय एक शानदार क्षेत्ररक्षण, गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना प्रत्येकदा आपण पाहतोय की 2 धावा आणि 2 धावा येत असताना धावसंख्या पाहायला मिळते ती 28 या आकड्यावरती. 3 बाद 28. हो, यावेळेस आपण पाहतोय की देखील ब्लॉक हॉलमध्ये तर चेंडू टाकला होता, परंतु मात्र आपण पाहतोय थोडीशी मिस फील्ड झाली आणि मिस फील्ड होत असताना या ठिकाणी गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा मिळतात आणि 2 धावा येत असताना षटक संपते. षटक नंबर 3. 3 षटकांचा खेळ समाप्त होते. 10च्या सरासरीने धावसंख्या जमवली जाते. धावसंख्या पाहायला मिळते ती 3 बाद 30 कुळवंडी या संघाची धावसंख्या. शेवटचा षटक घेऊन येतोय गानवळ या संघाकडनं. सुधीर भाऊ येतोय. त्यानंतर आमचे आयोजक असतील सन्मान्य भिवा भाऊ दुर्दवळे, सचिन भाऊ बोंबले, प्रसाद बोंबले, सुखदेव भाऊ पारधी, संतोष भाऊ बेंडकोळी, सोनू बोंबले, धोंडराम भाऊ बोंबले, गोरख पारधी, राजू सीतान, निखिल भाऊ बोंबले. त्यानंतर आपण पाहतोय प्रशांत बोंबले यांचे देखील मी सरचं स्वागत करते. शेवटचे षटक घेऊन येतोय गानवळ या संघाकडनं सुधीर, कारण धावसंख्या बघितले गेले तर कुळवंडी या संघाची 3 बाद 30 10.0 सरासरीने ही धावसंख्या काढली आणि काढत असताना ह्या षटकात बाकीचा 15-10 जर धावा आल्यास तर 40-45च्या आसपास ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. परंतु कारण ह्या ठिकाणी जर बघायला गेलं तर देखील स्वप्नील आणि त्यांचे साथी पंकज मात्र सामना करण्यासाठी तयार आहेत. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर चेंडू खराब लेंथ आणि खराब लेंथ असल्या कारण आपण पाहतोय वाईटचा इशारा येतोय. वाईटचा कॉल आल्यानंतर आपण पाहतोय धावसंख्या 31 31 आणि 31 असल्या कारणाने 31 धावसंख्या. फ्लॉरवन गतीमध्ये जादुई फिरकी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि करत असताना आपण पाहू शकाल की देखील कुठेतरी एक राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकणे गरजेचे आहे. लेग स्टंपच्या बाहेर जर चेंडू टाकला तर देखील त्या ठिकाणी खाली क्षेत्र आहे, चेंडू सीमापार सुद्धा जाऊ शकतोय. ऑन साईडला परत त्या ठिकाणी खाली क्षेत्र आहे त्या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. अडवण्याचा प्रयत्न देखील केलाय आणि अडवत असताना सुरेख थ्रो येतोय विकेटच्या पाठीमागे. तेव्हा मात्र एक परत सिंगल धाव आणि सिंगल धाव देत असताना स्ट्राईक रोटेट केली जाते. आता मात्र स्वप्नील यांना स्ट्राईक मिळते. लगातार 3 षटकार, लगातार 3 चौकार, लगातार 3 विकेट जर काढले गेले तर प्रत्येक कार्तिक किराणा स्टॉलचे बारीक सन्माननीय लाखनभाऊ बोंबले यांच्याकडून 5 रुपयांचे कॅश प्राईज लावले गेले आणि लावत असताना अंतिम आपण पाहतोय की या 8व्या पॉल आहेत, 8 पॉल आहेत आणि 8 पॉल 8व्या दिवशी देखील आपल्याला हे बक्षीस पाहायला मिळेलच. त्यानंतर सोमनाथ भाऊ यांनी देखील बक्षीस लावले गेले आणि बक्षीस लावत असताना आपण पाहतोय की त्यांचे देखील सरचं स्वागत आहे. यावेळेला देखील एक सिंगल धाव काढण्याचा प्रयत्न केला होता आणि करत असताना धाव काढली जाते आणि काढत असताना आपण पाहतोय की धावसंख्या 34 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. फील्डमध्ये परिवर्तन केले जाते. शेवटचे षटक आणि शेवटचे षटक चालू असताना आपण पाहतोय की परत एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार सुधीर. यावेळी नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय एक स्ट्राईक आपल्यासोबत ठेवण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाजाला बाद व्हायला लागतोय. पंकज हात देखील फलंदाज बाद होतोय. विकेट नंबर आपण पाहू शकाल 5वा झटका आणि 5वा झटका येत असताना आपण पाहतोय की नेक्स्ट बॅटर जातोय मैदानाच्या आत. बॅटर राज स्वप्नील यांच्यासाठी देखील एक परवणी आली बक्षिसांची. सन्माननीय लाखनभाऊ बोंबले यांच्यासाठी जर एक षटकार मारला गेला तर 100 रुपयांचे कॅश प्राईज आले. अभिनंदन. परंतु या षटकात जर बघायला गेलं तर नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पण गोलंदाजी करत असताना सुधीर षटकार मारून देईल की नाही, परंतु षटकार जर मारला तर 100 रुपयाचे कॅश प्राईज आले. यावेळेला चांगला लॉकटेट फटका पाहायला मिळतोय. पाठीमागे एक क्षेत्ररक्षक परंतु मात्र 1 बाउन्स चौकार आहे की षटकार आहे, परंतु आपण पाहतोय की 4 धावा.
थोडीशी ताकद जर लावली असती तर षटकार पाहायला मिळाला असता. 100 कॅश प्राइज देखील सुटलं असतं, परंतु मात्र वन बाउन्स चौकार जात आहे. वन बाउन्स चौकार गेल्यानंतर धाव संख्या 38 या आकड्यावरती. खराब लेंथ असल्याकडे मात्र आपण पाहतो की थर्ड मॅनच्या दिशेने चेंडूला काढून दिले. 4 रन. वाईटच्या कॉल म्हणजे 5 धावा नुकसान होऊ शकते. घानवळी या संघाने मजबूत तर पकड बनवली होती, परंतु मात्र नक्कीच सुधीर यांची खराब गोलंदाजी ह्या वेळेस जर नक्कीच चेंडू चांगला टाकला असता, चौकार षटकार केला असता तरी मात्र एवढं दुःख झालं नसतं. परंतु मात्र परत एकदा आपण पाहतो की फुक्कटच्या धावा मिळतात कुळवंडी या संघाला. धावसंख्या जिथे 38 होती तिथे मात्र जाऊन पोहोचली ती मात्र नक्कीच 42 या आकड्यावरती. 42 धावसंख्या तर बनवल्यात, परंतु अजूनही ह्या षटकातील चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आहे. ऑन साईडला परत एकदा बनवून खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला आपण लॉंग ऑनच्या रिजन मध्ये आणि येत असताना आपण पाहतोय की दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र स्ट्राईक हँडला थ्रो केलाय, परंतु स्ट्राईक हँडला थ्रो करत असताना रन आउटच्या स्वरूपात मात्र स्वप्नील यांची विकेट जाते. विकेट जात असताना मात्र 5वा झटका लागतोय स्वप्नील भाऊ यांच्या स्वरूपात. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. राज मात्र सुरक्षित आहे, परंतु स्वप्नील भाऊ यांची मात्र एक गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना दुसरी धाव काढण्याच्या प्रयत्नात स्ट्राईकला तेज रफ्तारच्या गतीने थ्रो फेकला होता आणि फेकत असताना मात्र माघारी परतावं लागते. विकेट नंबर 5. आपण पाहतोय की नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत जातोय प्रवीण. 50च्या घरात जाईल की काय, कारण 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आहे. षटकार जर मारला गेला तर 50-55च्या आसपास आपल्याला ही धावसंख्या पाहायला मिळेल. आणि मोठं टार्गेट संध्याकाळच्या सत्रात जर बघायला गेलं तर धावसंख्या चेंज करणे थोडंसं मुश्किल होतं आणि मुश्किल होत असताना आपण पाहतोय परवीन भाऊ येतोय. चांगला फटका जमिनी लगतचा फटका पाहायला मिळतोय या ठिकाणी, परंतु शानदार क्षेत्ररक्षण. टिक थ्रो जातोय विकेट किपर यांच्याकडे आणि जात असताना आपण पाहू शकाल या ठिकाणी की एक महत्वपूर्ण एक सिंगल धाव काढली आणि धाव काढत असताना मात्र धाव संख्या पाहायला मिळते ती मात्र 46 या आकड्यावरती धाव संख्या. आणि 46 येत असताना मात्र आता शेवटचा चेंडू या कुळवंडी संघाचे पारीचा. चांगला फटका पाहायला मिळतोय. पाठीमागे खाली क्षेत्र आहे, चेंडूचा पाठलाग केला जातोय, परंतु चेंडू होत असल्या कारणाने एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण, तिसरी धाव खाली जाईल की नाही. नॉन स्ट्राईक हँडला थ्रो येतोय, परंतु मात्र सुरक्षित पोहोचलाय की नाही. परंतु 3 गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 3 धावा पूर्ण आणि 3 धावा पूर्ण होत असताना धाव संख्या पाहायला मिळते ती मात्र 49. माफ करा मित्रांनो, नक्कीच 48 धाव संख्या, 45 धाव संख्या होती, तिथे मात्र 3 धावा काढल्या गेल्या होत्या आणि 3 धावा काढत असताना 48 धाव संख्या बनवली आणि 49 धावांचं आव्हान कानवळ या संघासमोर.
3:52 झाल्यानंतर मात्र दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. 49 धावांचे टार्गेट. प्रथम फलंदाजी करत असताना मात्र कुळवंडी या संघाने 48 धावा जमवल्या होत्या. 48 धावा जमवत असताना बघायचे आहे की प्रत्युत्तर कोणत्या पद्धतीने दिले जाईल या मैदानाच्या आत कानवड या संघाकडनं. सलामीच्या जोडी मैदानाच्या आत जायचे क्षेत्ररक्षण सुद्धा लावून झाले आणि लावत असताना आपण पाहू शकाल की घानवळ या संघाकडे बघायला गेलं तर बेलगाव ढगा या संघाला देखील एक चांगल्या संघाला पराभूत केले होते. क्षमता तर आहे, बॅटिंग लाईनअप तर आहे, परंतु मात्र या सध्याकाळच्या सत्रात जर बघायला गेलं तर चेस करणे म्हणजेच मुश्किल होते ह्या मैदानावरती. आणि चेस होत असताना आपण पाहतो की नक्कीच हा गेम मात्र नक्कीच भालचंद्रच्या नक्कीच खांद्यावरती असेल, जबाबदारी असेल आणि जबाबदारी घेत असताना आपण पाहतोय की 2 बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतीलच. घानवळ या संघाकडनं प्रथम टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि निर्णय तर चांगला ठरला होता, कारण पहिलं षटक भालचंद्र यांनी टाकलं होतं. त्या षटकात जर बघायला गेलं तर महत्त्वपूर्ण 2 विकेट काढल्या गेल्या होत्या, 4 धावा खर्च केल्या होत्या, परंतु मात्र जे 3 गोलंदाजचा वापर केला गेला होता ते 3 गोलंदाज मात्र महागडे ठरले आणि महागडे ठरत असताना 48 धावसंख्या जमवल्या. 49 धावांचे टार्गेट त्यांच्या समोर असेल आणि टार्गेट समोर होत असताना आपण पाहतो की देवा आणि भालचंद्र यांची जोडी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते घानवळ या संघाकडून. आपण पाहू शकाल की देखील 23 नोव्हेंबर पासून या सामन्याला सुरुवात झाली होती. या प्रतियोगितेला सुरुवात होत असताना पहिल्याच दिवशी मात्र आपण पाहतोय की बालाजी क्रिकेट क्लब ओझर आणि गणेशगाव यांच्यात पॉल फायनलचा सामना झाला होता. त्यात मात्र गणेशगाव या संघाने 2 धावांनी तो सामना जिंकला होता. दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की 24/11/2024ला जेव्हा मात्र पॉल फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळाला होता, त्या सामन्यात नागलवाडी आणि सय्यद पिंपरी यांच्या दरम्यान सामना झाला होता. त्यात मात्र सय्यद पिंपरी या संघाने नागलवाडी या संघाला 16 धावांनी पराभूत केलं होतं. आणि कालच्या दिवशी जर बघायला गेलं तर आपण पाहतो की दह्याचीवाडी आणि तुंगलदरा यात मात्र तुंगलदरा या संघाने अंतिम 8 मध्ये प्रवेश केला आहे. आणि आजच्या दिवसातील बघायला गेलं तर एक बाजूने मात्र आपण पाहू शकाल की नक्कीच वैष्णवनगर हा संघ मात्र पोहोचलाय, परंतु ह्या संघातून जो संघ जिंकेल तो मात्र वैष्णवनगर या संघाबरोबर खेळेल. बॅटचा किनारा लागला होता, लॉंग स्टॉपच्या रिजनमध्ये चेंडू जातोय, त्या ठिकाणी मात्र कुठलीच संधी नसेल, चेंडू सीमा पार आर पार 4 रन. भालचंद्र यांची मात्र महत्वपूर्ण विकेट जंप पंकज भाऊ यांच्याकडून मात्र नक्कीच झेल तर सुटला होता. विकेटच्या पाठीमागे जंप मारून कॅच पकडण्याच्या प्रयत्नात मात्र नक्कीच कुठेतरी हाईट कमी पडते आणि पडत असताना मात्र जीवनदान मिळतंय. पुढचा चेंडू यावेळेला परत एकदा संधी निर्माण झाली, कॅच पकडला जाईल की नाही परत, हो नक्कीच कुठेतरी एक पावलाचा फरक पडलाय. जर सुरुवातीपासून दौड लावली असती तर सफल झाला असता, परंतु मात्र परत एकदा जीवनदान 2 चेंडूवरती नक्कीच 2 जीवनदान मिळतात भालचंद्र यांना. परंतु मात्र दुर्भाग्य आज नसीब असेल, भाग्य असेल ते मात्र भालचंद्र यांच्या, कारण बघायला गेलं तर नक्कीच पहिल्याच चेंडूवरती अपरकट लागला होता. एक टॉप एज लागल्यानंतर आपण पाहतो विकेटच्या पाठीमागे चौकार केला होता, परंतु यावेळेला एक सिंपल कॅच आपण पाहतोय की ऑन साईडला त्या ठिकाणी बॅकवर्ड शॉट्स केलेल्या दिशेने क्षेत्ररक्षक खाली आहे. ऑफ साईडला आपण 4 क्षेत्ररक्षक लावल्यानंतर मात्र विकेट किपर यांनी मात्र नक्कीच चपळाईने चतुराईने कॅच पकडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु असफल होतोय. परत एकदा जाऊया, रमेश परत एकदा येतोय गोलंदाजी करण्यासाठी तयार. पुढचा चेंडू एक बाजूने मात्र नक्कीच हो नक्कीच सटिक थ्रो लागलाय आणि सटिक थ्रो लागलाय नंतर मात्र फलंदाज बाद होतोय. पोहोचला होता की नाही क्रीजमध्ये, परंतु एक्सकरले गंभारच्या मात्र नक्कीच अंगठी वरती उठते आणि वरती उठल्यानंतर आपण पाहतोय की रिव्ही मागितला जातोय. महत्वपूर्ण मॅच असल्याकडे आपण पाहतोय, परंतु खेळ थांबतोय मित्रांनो. एक चौथी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र डायरेक्ट थ्रो स्टंपवर लागला होता. फलंदाज बाद होतोय. डायरेक्ट थ्रो लागला होता आणि जेव्हा चेक केला तेव्हा मात्र जी लक्ष्मण रेषा होती ती मात्र नक्कीच पार करता आली नाही आणि पार करताना आल्या करण्याने मात्र हा एक महत्वपूर्ण विकेट अँड बिग विकेट भालचंद्र यांच्या स्वरूपात पाहायला मिळते. कानवडी या संघाला एक मोठा झटका, जाने जाते नाही की जोर का झटका धीरे से लगा, परंतु मात्र नक्कीच मोठा धक्का लागतोय या ठिकाणी कानवडी या संघाला. कारण ते जर शेवटच्या षटकापर्यंत जर राहिला असता तर त्यांच्याकडे क्षमता होती आणि क्षमता होत असल्यानं पाहतोय की नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकाल की कुळवंडी हा संघ नक्कीच थोडासा जोशमध्ये आलाय
आणि जॉसमध्ये येत असताना का तर नक्कीच महत्त्वपूर्ण विकेट खाली गेली आणि विकेट काढत असताना आपण पाहतोय की नेक्स्ट बॅटर 1 डाऊनला जातोय सुधीर. खरंच 2 जीवनदान तर मिळले होते. 2 जीवनदान मिळत असताना आपण पाहतोय की एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात माघारी परतावं लागते. अति घाई संकटात नाही. जर थांबला असता तर अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी शिल्लक होता. परंतु एक मोठं टार्गेट आहे 49 धावांचे टार्गेट त्यांच्या पाठलाग करताना कुठे ना कुठे आपल्याकडे स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नात मात्र बाद होते आणि बाद झाल्यानंतर आपण पाहू शकाल की रमेश यांना एक आपल्या संघाला एक ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आणि ब्रेक थ्रू मिळवून देत असताना नेक्स्ट बॅटर येतोय मिस्टर सुधीर. तीन चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या पाहायला मिळते ती 1 बाद 5. दुर्दैवरित्या मात्र रन आउट होते तो मात्र भालचंद्र. परंतु मात्र अजूनही मात्र मित्रांनो नक्कीच आपल्या जीवाला विचार अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही वेळ जात नसताना आपल्याला किल्ला लढवावा लागेल. चांगला फटका परंतु मात्र त्या ठिकाणी देखील काय संरक्षण पाहायला मिळतंय कुळवंडी या संघाकडनं. कॅच पकडण्याच्या प्रयत्नात मात्र हातात तर आला होता चेंडू परंतु खाली वाकून झुकून कुठेतरी मात्र नक्कीच सटकते आणि सटकत असल्याने मात्र कॉन्फिडन्स प्रत्येकदा प्रोत्साहित केले जाते त्या क्षेत्ररक्षकाला. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. हो नक्कीच 1 बाउन्स चौकार जातोय 4 रन. आमच्या तिकडे व्हॉलेंटियर असतील त्यांनी मात्र चेंडू आणण्यासाठी जायचे. चांगला फटका पाहायला मिळाला होता. यावेळेस आपण पाहतो की नक्कीच भालचंद्र बाद झाल्यानंतर मात्र सुधीर आणि दयानंद यांच्यावर ही जबाबदारी येऊन ठेपली आणि जबाबदारी पार पाडत असताना दयानंद यांच्या बॅटच्या माध्यमातून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. कॅल्क्युलेशन बनवून खेळावं लागेल. 11 12 13 14च्या आसपास धावसंख्या बनवावी लागेल आणि जमत असताना आपण पाहतोय की नक्कीच पहिल्याच षटक मार्गदी पथावर चालू असताना रमेश करतोय पुढील चेंडू. परत एकदा खूपसारा फटका ऑन द रेंज. वाह कमालचा फटका पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार पाहायला मिळतात. आणि षटक संपल्यानंतर आपण पाहू शकाल की नक्कीच धावसंख्या पाहायला मिळते ती 1 बाद 10. माफ करा मित्रांनो 14 धावसंख्या पाहायला मिळते. आमचे गुणलेखक दादा सांगतात की 14 धावसंख्या आणि 14 धावसंख्या येत असताना आपण पाहू शकाल की नक्कीच या ठिकाणी जर बघायला गेलं तर एक मजबूत तर पकड बनवली घानवळी या संघाने परंतु मित्रांनो नक्कीच 15 सेकंदाच्या आत आपल्याला जो निर्णय होता रिव्ह्यू घेण्याचा तो मात्र नक्कीच गमावला आहे. घानवळी या संघाने जर घेतला असता तर नक्कीच चेक केला गेला असता नो बॉल होता की नाही. जी लक्ष्मण रेषा असते त्याला टच झाला होता की नाही परंतु मात्र प्रत्येकदा खेळ चालू होते. धावसंख्या पाहायला मिळते ती 1 बाद 14. आता मात्र नक्कीच घानवळी या संघाच्या रिव्ह्यू तर संपलेत गेलेत आणि संपत असताना आपण पाहतोय की नक्कीच या ठिकाणी मात्र दुसरं षटक घेऊन येतोय परत एकदा रमेश. दयानंद आणि सुधीर यांच्यावर जबाबदारी कारण एक विस्फोटक फलंदाज बाद झाल्यानंतर अजूनही जे स्ट्राईकला सुधीर नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय देवा आणि देवा येत असल्याने आपण पाहतोय की रमेश आपल्या गोलंदाजीवरती क्षेत्ररक्षण लावताना पाहायला मिळतोय या ठिकाणी. राऊंड विकेटच्या मारा करण्यासाठी सुधीर हा देखील एक चांगला फलंदाज मानला जातोय घानवळी या संघाकडनं. प्रत्येक डाऊन साईडला मोरला जमीन लगतचा फटका पाहायला मिळतोय. थोडासा ड्रॉट मिड विकेटच्या रिजन मध्ये जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव देखील केली जाते पूर्ण नॉन स्ट्राईक एंडला तर येतोय तेव्हा मित्रांनो आपण पाहतोय की लगेच प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार तर येत नसतं परंतु एके दुकीने देखील धावसंख्या होऊ शकते आणि होत असताना आपण पाहतो की थेंबे थेंबे तळेसाची त्याचप्रमाणे मात्र एके दुकीने धावसंख्या हलती ठेवावी लागते आणि हलती ठेवत असताना धावसंख्या पाहायला मिळते 1 बाद 16. 49 धावांचा पाठलाग करत असताना कॅल्क्युलेशन बनवून खेळताना पाहायला मिळतात कारण 14-15च्या सरासरीनंतर धावसंख्या बनवावी लागेल. या ठिकाणी बघायला गेलं तर ते क्षमता आहे. अजूनही 9 विकेट्स आपल्या चमूमध्ये आहेत आणि चमूमध्ये असल्याकारणे आपण पाहतोय की कोणता एक्सिलेटर चेंज केला जाईल हे मात्र नक्कीच सुधीर आणि देवा यांच्यावर डिपेंड आहे आणि डिपेंड होत असताना पुढील चेंडू
हो, यावेळेला डाऊन फटका पाहायला मिळत होता, परंतु जर बॉडीला टच झाला नसता तर सीमापार चेंडू गेला असता. परंतु आपण पाहतोय की परत एकदा स्वप्नील येतोय चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात, मात्र सफल तर होत झाला होता, परंतु दोन धावा काही फलंदाजाला रोखू शकला नसल्या कारणाने परत एकदा 2 धावा पाहायला मिळतात. 2 धावा येत असल्या कारणाने धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 1 बाद 18 कानवळ या संघाची धावसंख्या. अजूनही लक्ष दूर आहे, मंजिल दूर आहे आणि मंजिल दूर असल्या कारणाने आपण पाहतोय की रमेश शॉट समजून चेंडू टाकला जातोय. हो, यावेळी देखील मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मात्र समन्वय झाला नसल्या कारणाने यष्टीच्या मागे जातोय. निर्धाव चेंडू येत असल्या कारणाने आपण पाहतोय या ठिकाणी एक मोठी स्पर्धा आपल्या दिंडोरी तालुक्यातील बघायला गेले तर फॅमिली बॉईज रवळगाव 2024 स्पर्धा आपण पाहतोय. 1 बाद 18 ही धावसंख्या. ह्या सामन्यातून जो संघ जिंकेल तो मात्र वैष्णवनगर या संघाबरोबर पोल फायनलच्या सामन्यात खेळेल. चांगला फटका पाहायला मिळतोय या ठिकाणी, परंतु पाठीमागे एक स्वप्नील आहे. अनुमान अंदाज घेतला जातोय, परंतु मात्र हो नक्कीच शानदार एफर्ट लावले होते आणि एफर्ट लावत असताना अनुमान चुकल्यानंतर मात्र 1 बाउन्स चौकार जातोय 4. नक्कीच आमच्या मंचावर आगमन होते सन्माननीय अजय भाऊ बेंडकोळी यांचे देखील मी सहर्ष स्वागत करते. धावसंख्या पाहायला मिळते ती 22 या आकड्यावरती. जोपर्यंत मात्र सुधीर आणि देवा आहे तोपर्यंत मात्र नक्कीच कसमकस भरा हुआ मॅच आपल्याला हा पाहायला मिळेल या ठिकाणी. कारण क्षमता तर आहे, भालचंद्र भले आउट झालाय परंतु मात्र या मिडल ऑर्डर वरती नक्कीच डिपेंड असेल आणि डिपेंड होत असताना आपण पाहतोय परत एकदा रमेश पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. हवा सुद्धा चालली आहे आणि हवा चालत असताना आपण पाहतोय ऑब्जेक्शन घेतले गेले फलंदाजांनी, मात्र थ्रो गोलंदाजीचा चेक केला जाईल मित्रांनो. मित्रांनो नक्कीच कमिटीचा जो डिसिजन आहे तो मात्र प्युअर डिलिव्हरी आणि प्युअर डिलिव्हरी येत असल्या कारण आपण पाहतोय की धावसंख्या अजूनही 22. 1 बाद 22 ही घाणवळ या संघाची धावसंख्या. 4 चेंडू टाकून झाले. 4 चेंडू टाकल्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल ह्या षटकातील. मित्रांनो नक्कीच आपण जेव्हा क्रिकेट खेळतो तेव्हा हा आपला हात खांद्यामध्ये नक्कीच घुमला पाहिजे आणि घुमत असताना अशा वेळी जर आढळला तर नक्कीच बॅन केलं जाईल. हे मात्र नक्कीच मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, कारण आपण क्रिकेटमध्ये थ्रो गोलंदाज हा पहिलाच नियम लिहिलाय की थ्रो गोलंदाज चालणार नाहीत आणि चालत नसता आपण पाहतो एक स्लोरन गतीमध्ये परत एकदा चेंडू टाकला होता त्या ठिकाणी 1 धाव पूर्ण केली जाते. 1 धाव पूर्ण करत असताना आपण पाहू शकाल की 23 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळेल आणि मिळत असताना स्ट्राईक मिळते देवा यांना. शेवटचा चेंडू असेल ह्या षटकातील. हा काय फटका पाहायला मिळतोय परत एकदा, परंतु ह्या ठिकाणी आपण पाहतो की स्वप्नील आहे परंतु चकमा देऊन जातोय. चेंडू सीमारे सपलीकडे टच झालाय की नाही, परंतु नाही. शानदार क्षेत्ररक्षण चेंडू थांबला होता आणि थांबत असताना ह्या चेंडूवरती देखील रमेश भाऊ यांच्या गोलंदाजीवरती बघायला गेलं तर शेवटच्या चेंडूवरती 2 धावा महत्वपूर्ण काढल्या जातात आणि महत्वपूर्ण 2 धावा आल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 25 धावसंख्या. 1 बाद 25.
समीकरण बदलते 12 चेंडूमध्ये अजूनही 24 धावांची आवश्यकता. 12.00च्या सरासरीने ही धावसंख्या जमवावी लागेल घाणवळ या संघाला. स्पीडअप घ्यायचे आहे मित्रांनो. अजून पण आपल्याला एक सामना खेळायचा आहे, पॉल फायनलचा सामना. तत्पूर्वी आपण पाहतोय की 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 1 विकेट गमावून मात्र 25 या आकड्यावरती मजल तर मारली ती घाणवळ या संघाने. परंतु अजूनही 12 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता लागते. 12च्या सरासरीने प्रति ओव्हर आपल्याला धावा जमवाव्या लागतील आणि धावा जमत असताना एक स्ट्रॅटेजी टाइम आउट घेतला जातोय मैदानाच्या आत. थकवा गौन एनर्जी वन मात्र नक्कीच चर्चा केली जाते कुळवंडी या संघाकडनं. सुधीर खेळतोय 10 धावावरती. त्यानंतर आपण पाहतोय की देवा खेळतोय 10 धावावरती. 20 धावांची पार्टनरशिप तर जमते, कारण देवा हा फलंदाज भालचंद्र बाद झाल्यानंतर आपण पाहतोय की अजूनही 12 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आपल्याला मित्रांनो. जर ज्या पॉल फायनलच्या सामन्यात जर पोहोचायचं असेल तर नक्कीच आपल्याला त्या पद्धतीने हिटिंग पॉवर एक फलंदाजाला तर जबाबदारी घ्यावी लागेल. एक या षटकात तर नक्कीच आपल्याला एक चौकार किंवा षटकार तर मारावं लागेल. 12च्या सरासरीने धावसंख्या जमवावी लागेल आणि जमत असताना क्षेत्ररक्षण लावलं जाते. कुळवंडी या संघाकडनं स्वप्नील षटक घेऊन येतोय. कहते ना कि ट्रॉफी जीतना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई मान नहीं होता, जब तक ना पड़े हथौड़ी की मार तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. नेक्स्ट गेंद स्लोअर वन गतीमध्ये चेंडू फेकला होता त्या ठिकाणी, परंतु आपण पाहतोय की एक मोठ्या फटक्याची अपेक्षा केली जात होती. चेंडू मात्र नक्कीच खाली राहून गेला होता. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करत असताना मात्र फलंदाज काही समजू शकला नाही. सुधीर आणि देवा यांच्याकडे क्षमता आहे, परंतु मात्र नक्कीच मित्रांनो 11 चेंडू आणि अजूनही 24 धावांची आवश्यकता लागते. ह्या सामन्यामध्ये एक चुरशीची लढत पाहायला मिळते. परत एकदा आपण पाहतोय की एक स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. त्या ठिकाणी आपण पाहतोय की देवा यांनी मात्र एक स्फूर्ती दाखवली होती. आपल्या सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचला होता. त्या ठिकाणी एक सिंगल धाव काढली जाते, परंतु समीकरण बदलते. अजूनही 10 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता लागते. एक धाव काढल्यानंतर धावसंख्या 26 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन ठेपते घाणवळकरांची. परंतु मात्र नक्कीच तारीफ करावी लागते दोन्ही फलंदाजांची. शानदार गोलंदाजी बघायला गेलं तर आतापर्यंत रमेश स्वप्नील यांनी मात्र चांगला अटॅक केलाय कुळवंडी या संघाकडनं आणि अजूनही मात्र रोखून धरलंय आणि रोखत असताना एक चेंडू महत्वाचा असेल. यावेळेस देखील आपण लेग स्टंपच्या बाहेर चेंडू फेकला होता. वाईटची दाद मागितली होती आणि दाद मागत असताना वाईटचा इशारा येतोय सज्जन भाऊ बोंबले यांच्याकडनं. रिव्ह्यू मागितला जात रिव्ह्यू मित्रांनो दोन्ही संघाचे संपलेत. आता कमिटीचा डिसिजन येते आणि डिसिजन आल्यानंतर आपण पाहतोय. ओके सो मित्रांनो चेक केलं जाते, खेळ थांबतोय. वाईटचा डिसिजन येत आहे. जे डिसिजन घेतलं होतं तो वाईट चेंडू दिला जातो आणि वाईट चेंडू दिल्यानंतर मित्रांनो आपण पाहतोय की धावसंख्या 27 या आकड्यावरती अजूनही 22 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी. एक चुरशीची लढत असताना आपण पाहतोय परत एकदा स्वप्नीलच्या पुढील चेंडू. यावेळेला नक्कीच चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडूला उंचाई मिळेल मिड विकेटच्या रिजन मध्ये. अनुमान अंदाज चुकतोय. चेंडू जातोय 2-3 टप्प्याने सीम्या रेषापलीकडे 4. पाहायला मिळतंय 3 केच सांगितलं जाते ना की पुढील चेंडू परत एकदा आपण पाहतोय या ठिकाणी. यावेळी थर्डमॅनच्या रिजन मध्ये खेळलाय. त्या ठिकाणी देखील खाली क्षेत्र आहे. चेंडू सीमापार जाईल की नाही मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचतो. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. तिसरी धाव खाली जाईल का, परंतु मात्र सटीक तो येते विकेट किपर यांच्याकडे आणि येत असताना पूर्ण 2 धावा येतात. 2 धावा आल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 33 धावसंख्या. एक बाद 33 धावसंख्या.
सांगितले जाते ना की डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाही. नक्कीच संकट तर आले खानवलच्या फलंदाजीवरती. नक्कीच आपल्याला डोळे उघडून फलंदाजी करावी लागेल आणि करत असताना देवा यांनी मात्र नक्कीच आपल्या खांदार जबाबदारी घेतली. पुढील चेंडू हो हेलिकॉप्टर शॉट खेळण्याच्या प्रयत्नात मात्र नक्कीच कुठेतरी तिरशी बॅट फिरली होती. सिद्धे बॅटने जर खेळला गेला असता तर डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळाला असता, परंतु निर्धाव चेंडू. परंतु मात्र नक्कीच तिरशी बॅट फिरल्यानंतर चेंडू आणि बॅटचा समन्वय झाला नसल्या कारण 33 धावसंख्या अजूनही. एक विकेट लवकर गेल्यानंतर मात्र नक्कीच काय पार्टनरशिप पाहायला मिळते. यावेळेला देखील सिद्ध्या हातने फटका तर खेळलाय परंतु चेंडूला उंचाई मिळाली. पाठीमागे क्षेत्ररक्षक सुंदर झेल पकडलाय आणि सुंदर झेल पकडत असताना मात्र देवा यांची विकेट जाते. पार्टनरशिप देखील तुटते आणि पार्टनरशिप तुटत असताना माघारी परतावं लागतंय. ह्या प्रतियोगितेमध्ये बघायला गेलं तर नक्कीच शानदार फलंदाजी करत असताना देवा यांनी आपल्या संघाला समोर तर आणून ठेवले. 33 धावा दुसरा झटका लागतोय. आता मात्र समीकरण बदलतंय. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. काय रोमांचक स्थितीमध्ये सामना पाहायला मिळतोय. असे बरेचसे सामने ह्या मैदानावरती पाहायला मिळालेत की नक्कीच 6 चेंडूमध्ये जेव्हा 16, 15, 14 धावा लागतात तेव्हा मात्र कुठे ना कुठे या पद्धतीने मात्र आपण पाहतोय की खंबाळे या संघाने मात्र वैष्णवनगर संघाविरुद्ध ज्या फलंदाजांनी नक्कीच समोर मॅच आणली होती त्याच फलंदाजांनी मात्र मॅच गमावली आणि गमत असताना आपण पाहतोय की ह्या ठिकाणी देखील 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. मात्र नक्कीच ह्या ठिकाणी जर भालचंद्र राहिला असता तर अलग चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु मात्र नेक्स्ट बॅटर जातोय मैदानाच्या आत योगेश. रोशन येतोय शेवटचा षटक. 6 चेंडू 16 धावा हे समीकरण पाहायला मिळतंय या ठिकाणी. फायनलिकच्या क्षेत्रामध्ये मोडण्याचा प्रयत्न केला जातोय. नॉन स्ट्राईक हँडला आपण पाहतोय योगेश येतोय परंतु मात्र हो या ठिकाणी नजदीकी मावला परंतु सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये एक विकेट किपर नक्कीच रनअप करत आला होता आणि येत असताना आपण पाहतोय की या ठिकाणी आपण पाहतोय की नक्की स्ट्राईक दिली जाईल की नाही. सुधीर हा देखील चांगला फलंदाज आहे परंतु समीकरण परत एकदा बदलते मित्रांनो. 5 चेंडू 16 धावांची आवश्यकता. एक मोठ्या फटक्याची तर गरज आहे, 2 फटक्यांची गरज आहे, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय की रोशन एक नपुतली किफायती गोलंदाजी करताना पाहायला मिळते कारण पारड झुकताना पाहायला मिळते ते मात्र कुळवंडी या संघाकडे. परंतु मित्रांनो क्रिकेट एक अनिश्चितवांका खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकते. पुढील चेंडू परत एकदा यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय लॉंगॉनच्या रिजनमध्ये. त्या ठिकाणी शानदार क्षेत्ररक्षण स्वप्नील यांच्याकडून परंतु मात्र आपण पाहतो की सटीक तो जातोय विकेट किपर यांच्याकडे आणि जात असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 2 धावा काढल्या जातात आणि 2 धावा येत असताना धावसंख्या 35 या आकड्यावरती धावसंख्या अजूनही 4 चेंडू 14 धावांची आवश्यकता लागते. अधूनमधून जर बघायला गेलं तर नक्कीच शानदार फलंदाजी केली होती सुधीर आणि देवा यांनी, परंतु महत्वपूर्ण विकेट गेली होती ती भालचंद्र यांची. त्यांनी नक्कीच घाई केली आणि घाई करत असताना मात्र नक्कीच त्यांचे दुःख भोगावं लागतंय. भागत असताना आपण पाहतोय की 4 चेंडूच्या खेळ बाकी शिल्लक. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मात्र आपण पाहतोय की सुधीर यांच्या बॅटच्या मात्र नक्कीच आपण पाहतोय की बॅट आणि चेंडू यांचा संपर्क तर झाला नाही आणि होत नसल्या कारण मात्र नक्कीच समीकरण परत एकदा बदलते. 3 चेंडू 14 धावा. 2 षटकार तर मारावे लागतील. 2 शेवटच्या चेंडूवर 2 धावा काढाव्या लागतील. कुठल्या ना कुठल्या प्रकारे लगातार 3 षटकार जर मारले गेले तर विजय होऊ शकतोय, परंतु मात्र यावेळेस आपण पाहतोय की नक्कीच एक सिंगल धाव काढली जाते, दुसरी धाव देखील काढली जाईल की नाही, परंतु मात्र सुरक्षित आता मात्र स्ट्राईक मिळते ती योगेश यांना. अजूनही 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता लागते कारण हा जवळजवळ हा सामना जर बघायला गेला तर झुकलेला दिसतोय तो कुळवंडी या संघाकडे. धाव संख्या. यावेळेला चांगला फटका ताणून खेचून खेळण्याच्या प्रयत्नात मात्र 1 बाउन्स चौकार जाईल की नाही, परंतु रोखण्याचा प्रयत्न देखील केला जातोय परंतु मात्र असफल होतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे 4 रन. 40 धावसंख्या. या चौकाराने 40 धावसंख्या पाहायला मिळते. 2 विकेट गमावून 40 धावसंख्या तर बनवली, परंतु अजूनही लक्ष दूर आहे कारण 9 धावांची आवश्यकता लागते. शेवटचा चेंडू बाकी शिल्लक. 9 धावा म्हणजेच मित्रांनो नक्कीच वेळ सांगली जाते ना की क्रिकेटमध्ये 1 धावेने विजय होते, 1 धावेने पराभव देखील होते, परंतु मात्र एक
बघायला गेलं तर मिडल ऑर्डरमध्ये जे चेंडू मात्र चुकले गेले होते, डॉट गेले होते, त्याच्या कारणाने मात्र हा सामना नक्कीच ह्या ठिकाणी 8 धावेने जिंकलाय कुळवंडी या संघाने. पुढील सामना असेल वैष्णवनगर आणि कुळवंडी. या ठिकाणी 8 किंवा 7 धावेने नक्कीच पराभवाचा सामना स्वीकारावा लागतोय गानवडे संघाला. हारलेल्या संघाचे कौतुक, जिंकलेल्या संघाचे अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आता मात्र आपल्याला आजच्या दिवसातील पोल फायनलचा सामना पाहायला मिळेल, तो मात्र कुळवंडी आणि